शिवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी। निप्पाणी व परिसरातून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा। आझाद मैदानावर उपोषण, मराठा वज्रमूठ एक निप्पाणी व ग्रामीण जनतेचा ठाम निर्धार। मुंबई आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण आज मराठा समाजाचे हक्काचा निर्धार ठरला आहे। अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या आणि शासनाचे दुर्लक्ष यामुळे पाटील यांनी उपोषणाचा मार्ग निवडला असून मूलभूत प्रश्न सुटेपर्यंत मागे हटणार नाही असा ठाम निर्धार त्यांनी स्पष्ट केला आहे। या उपोषणामुळे निप्पाणी शहरासह संपूर्ण तालुक्यात वातावरण ढवळून निघाले आहे। दरम्यान मुंबईत सुरू असलेल्या सन्माननीय मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षण आंदोलनाला निप्पाणी व बेळगाव परिसरातून जोरदार पाठिंबा मिळत आहे। निप्पाणीतील सकल मराठा समाजाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भव्य मानवी साखळी उभारली। हा लढा फक्त मराठा समाजापुरता मर्यादित न ठेवता जैन, गुजर, लिंगायत, मुस्लिम, दलित, धनगर समाज बांधवांनीही एकत्र येऊन आम्ही सगळे एक आहोत असे ठोस संदेश दिला। निप्पाणीतील जनतेने मोठ्या संख्येने हजेरी लावून आरक्षण आमचा हक्क आहे, तो आम्ही मिळवणारच या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून टाकला। हा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता मराठा समाजाचे वज्रमूठ एकमताने उभी राहिली असल्याचे चित्र स्पष्ट झाले। बेळगाव जिल्हा आणि निप्पाणी तालुक्याने नेहमीच मराठा समाजाच्या प्रत्येक लढ्यात खंबीर पाठिंबा दिला आहे। यावेळी भूमीने आपली परंपरा जपत न्याय आणि आरक्षणाच्या लढ्याला नवी ऊर्जा दिली आहे। सकल मराठा समाज निप्पाणीच्या या ऐतिहासिक उपक्रमाने मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला बळकटी मिळाली असून पुढील काळात याचा परिणाम अधिक व्यापक स्वरूपात उमटेल अशी चिन्हे दिसत आहेत। या मानवी साखळीमध्ये सर्व धर्मीय, सर्व पक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, मराठा योद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्याचप्रमाणे आज या ठिकाणी निप्पाणीचे आमदार सौ शशिकला जोल्ले, माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी सर, युवा नेते उत्तम पाटील, माजी ऊर्जा मंत्री वीरकुमार पाटील, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, नगराध्यक्ष सौ सोनल कोठाडिया, उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर, सभापती डॉक्टर जसराज गिरी, अशोक कुमार आसुदे, प्रवीण भाटले, चंद्रकांत जासूद, राजू गुंदेशा, विलास गाडेवडर, सुनील पाटील, जयवंत भाटले, राजू गुंदेशा, टाउन प्लॅनिंग कमिटीचे अध्यक्ष निकू पाटील, जुबेर बागवान, दिलीप पठाडे, त्याचप्रमाणे विजय टवळे, प्रणव मानवी, रवी इंगवले, संजय चव्हाण, शेरू बडेगर, दीपक वडे, शौकत मनेर, धनाजी निर्मळे, रवींद्र श्रीखंडे, नंदकुमार कांबळे, बाळासाहेब देसाई सरकार, विजय शेटके, महिला कार्यकर्तेसह भरपूर महिला कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। वर्षा चव्हाण, नगरसेविका अनिता पठाडे, त्याचप्रमाणे रामचंद्र निकम, रोहन साळवे तसेच समस्त समाज बांधव, सर्व धर्मीय, त्याचप्रमाणे सर्व पक्षीय नेते मंडळी सह भरपूर महिला कार्यकर्ते यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते। शिवा न्यूजसाठी शिवानंद वशेदार। पसरून उभं राहायचं, आपल्याला एकत्र उभं राहायचं नाहीये, आपल्याला मानवी साखळी करायची आहे। इकडच्या दक्षिणेकडच्या बाजूला जागा आहे, इकडं सरकून हात एकमेकांच्या गुंफून आपण उभं राहायचंय। वरती घेते
आमच्यावर केस घालतील, नाही तर आमच्यावर केस घालतील ते. शिवाजी महाराजांचा एक मराठा, एक मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी. अरे तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय. हॅलो सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की पाठीमागच्या बाजूला सरकवून जरा मोठ्या मानवी साखळी तयार करायची आहे. एका ठिकाणी भरपूर लोक उभारलेत, आपली मानवी साखळी मोठी करूया. आणि सर्व पक्षीय, सर्व धर्मीय लोकांचा, कार्यकर्त्यांचा आज मानवी साखळीचा आम्ही नियोजन केलेलं होतं. आमच्या विनंतीला मान देऊन माननीय माजी आमदार विनोद कुमार पाटील साहेब, सुभाष जोशी सर, उत्तम पाटील सर, चिंगळे साहेब व इतरही मंडळी, वहिनीलाही आम्ही निरोप दिलेला आहे. त्याही 5 मिनिटात येतील. तोपर्यंत आपण फार वेळ ट्रॅफिक जाम करायला जातो. त्या दृष्टीनं मी थोडक्यात आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि सुधाकर सोनवणे सरांनी विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटात आपलं प्रस्ताव मांडावं आणि त्यानंतर फक्त मान्यवर 3-4 लोक बोलतील आणि आपण हा कार्यक्रम संपवूया. त्यामुळे प्रश्न वाहतुकीला अडथळा फार वेळा आपण करायला येतो आणि पाऊसही शक्यता आहे. सुधाकर सोनवणे यांनी 2 मिनिटात प्रस्ताव करा. छत्रपती शिवाजी आपण या ठिकाणी जे आलेलो आहोत ते आपल्या बांधवांनी जो महाराष्ट्रामध्ये लढा उभा केलेला आहे की आरक्षणासाठी बऱ्याच नोंदी आणि बऱ्याच अशा प्रकारच्या गॅजेटद्वारे सिद्ध झालेलं आहे की आरक्षण हे मिळू शकतं. आणि एवढ्या मोठ्या समुदायानं आता नोंदी केल्या असताना सरकार त्यासाठी अजून बांधिलकी करून घेत नाही. यासाठी आपण त्याचा निषेध करण्यासाठी आपण आलेलो आहे आणि श्री जरांगे पाटील यांना आपण पाठिंबा जाहीर करण्यासाठी आपल्या सीमा भागातील बांधवांचा पाठिंबा त्यांना दिला पाहिजे. कायम आपण महाराष्ट्राची बांधिलकी असतो, त्यामुळं आपण त्यांच्या या कार्यासाठी, त्यांच्या आंदोलनाला आपण पाठिंबा देत आहोत आणि यासाठी आपण तुम्ही इथं आलात याबद्दल तुमचं स्वागत करतो. आणि मी प्रास्ताविक बाळासाहेब सोळंकीला बोलतो. सर्व समाज बांधवांना आणि इतर धर्मीय लोक सुद्धा या ठिकाणी या जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जमलेले आहेत. त्या सर्वांचं मी प्रथमतः मनापासून स्वागत करतो. आणि एक जरांगे पाटील, एक व्यक्ती जी 4-5 वर्षापूर्वी कुणालाही माहीत नव्हती, एका व्यक्तीने सगळा समाज संघटित केला आणि एक न्याय भूमिका जी होती गेले कित्येक वर्षापासूनची मराठा समाजाची एक न्याय भूमिका होती की आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. आणि ह्या आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्राला आणि संपूर्ण देशामध्ये सुद्धा रान उठवलेलं आहे. आणि आज गेले 5 दिवसापासून ते मुंबई येथे आझाद मैदानावर आमरण उपोषण करायला, जिंकू किंवा मरो अशा पद्धतीची त्यांची जी लढाई आहे, या लढाईमध्ये त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे एक तर माझं फ्रेक इथून हलेल किंवा आरक्षणाचा कायदा घेऊन मी इथून हलेल. अशा एका निग्रही नेत्याला, आपल्या बांधवांना आपण सर्वांनी पाठिंबा देणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. सीमा भागामध्ये बहुसंख्य प्रमाणात मराठा समाज राहत असल्यामुळे आमचा त्यांना पाठिंबा प्रत्येक वेळा असणारच आहे. त्यामुळं आपण सर्वांनी आज मानवी साखळी करून हा पाठिंबा आपण देत आहोत. त्याचबरोबर एक सामान्य व्यक्ती एकत्रित करून समाजाचा किती उद्धार करू शकते हे एक अत्यंत चांगलं उदाहरण आपल्या समोर आहे. आपल्या भागामध्ये सुद्धा आपण अशीच चळवळ पुढे रेटली पाहिजे. एवढं बोलून मी आपल्या सर्वांची रजा घेतो.
यानंतर युवा नेते उत्तर पटेलला मी विनंती करतो की 2 मिनिटात त्यांनी आपलं पाठिंबा दर्शक भाषण संपवावं. सकल मराठा समाज निप्पाणी वतीने जो आज या ठिकाणी मानवी साखळीचा आयोजन केलेला आहे, मी राष्ट्रवादी काँग्रेस त्याच पद्धतीने आर्यंत उद्योग समूहाच्या वतीनं जो मनोज जरांगे पाटलांनी जो लढा महाराष्ट्रामध्ये उभा केलेला आहे आरक्षणासाठी, त्या आरक्षणाला आपला सर्वच म्हणजे आमच्या आर्यंत उद्योग आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मी त्याला पाठिंबा जाहीर करतो. त्याच पद्धतीनं सकल मराठा समाज निप्पाणी यापुढील कुठली भूमिका घेतील त्या भूमिकेशी आपणही सर्वजण तुमच्या सोबत आहोत. एवढंच या निमित्तानं माझ्या भावना व्यक्त करून माझ्या 2 शब्दाला विराम. संपूर्ण महाराष्ट्रभर सकल मराठा समाजानं आपले हक्काचे आरक्षण संदर्भात जी मोठी चळवळ उभी केली, या चळवळीचे नेते आदरणीय मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई हादरून गेलेले आणि आरक्षणचा मुद्दा ऐरणीवर बसलेला आहे. आरक्षण त्यांचा हक्काचा आहे, ते आजपर्यंत अंमलात आलेलं नाही. अंमलात आणण्याचं काम सत्ताधारी जो पक्ष त्या ठिकाणी सत्तेमध्ये आहे महाराष्ट्रामध्ये, त्यांनी या मराठा सकल समाजाचा अंत बघू नये, ताबडतोब त्यांनी निर्णय घ्यावा आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावं. आज निप्पाणी येथील सकल मराठा समाजानं हे जे आयोजित केलेले मनोज जरांगे पाटलांना जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यासाठी, यासाठी बेळगाव जिल्हा काँग्रेसच्या वतीनं मी जाहीर पाठिंबा जाहीर करतो. त्याचबरोबर इतर मागासवर्गीय सर्व ज्या संघटना आहेत त्या संघटनाचे एक प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी त्या सर्व मागासवर्गीय इतर मागासवर्गीय संघटनेच्या वतीनं मी या आजच्या मानवी साखळीला आणि जरांगे पाटलांनी जी मुवमेंट चालू केलेली आहे, चळवळ चालू केलेलं आहे, या चळवळीला आमचा जाहीर पाठिंबा आहे असे जाहीर करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. मान्य सुभाषित सरांना मी विनंती करतो की तुम्ही 2 मिनिटं पाठिंबा दर्शक आपल्या वक्तव्य आहे. मनोज जरांगे या अत्यंत सामान्य माणसानं महाराष्ट्रात जे चैतन्य निर्माण केलेलं आहे, तेच चैतन्य आपण सीमा भागामध्ये सुद्धा निर्माण करून मराठ्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये काही दिवसातच त्यांना द्यावं असे एक मराठा समाजातर्फे वैयक्तिक सगळ्या समाजातर्फे मी आपणा सर्वांना विनंती करत आहे आणि त्याला जाहीर पाठिंबा आपण सर्वांनी मिळून व्यक्त केलेला आहे. त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे. यानंतर माननीय विकुमार पाटील साहेब यामध्ये विनंती करतो की 2 मिनिटं त्यांनी आपलं भाषण करा. उपस्थित सर्व बंधू भगिनी, सकल मराठा समाज निप्पाणी भागाच्या वतीनं आज जी मानवी साखळी आपण चालू केलेली आहे, त्या साखळीला आणि कुठल्याही कार्यक्रमाला मी वैयक्तिक आणि माझ्या बांधवाच्या वतीनं आपल्याला जाहीर पाठिंबा देतो. मगाशी बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं त्या पद्धतीनं हा प्रश्न महाराष्ट्र सरकारने लवकर सोडवावा एवढी सीमा भागातल्या नागरिकांच्या वतीने विनंती करतो आणि रजा घेतो. जय. यानंतर निप्पाणीच्या विद्यमान आमदार माननीय शशिकलाताई जोडणे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले 2 मिनिटं विचार होतात. छत्रपती शिवाजींच्या चरणी शिरसाष्टांग नमस्कार अर्पण करून इथं उपस्थित माझे सर्व मान्यवरांना, उपस्थित माझ्या सर्व समाजाच्या बंधू आणि बहिणींनो, पत्रकार बंधूंनो, सगळ्यांना देखील नमस्कार. कारण जे आता सगळ्यांनी ह्या आरक्षणाच्या विषयावरती सगळे आपले मनोगत व्यक्त केलेले आहे आणि खरोखरच आपला हक्क मागणं हे आपला धर्म असतोय आणि आपला हक्क मागणं कारण मांडणी केल्याशिवाय आपल्याला मिळत पण नाही. म्हणून जे काही आरक्षणाच्या विषयामध्ये महाराष्ट्रामध्ये चालू आहे किंवा काय तुमचं डिमांड आहे
आताच वीरकुमार अण्णांनी सांगितल्या पद्धतीनं आम्ही देखील तुमच्या सोबत आहे आणि त्याच्यासाठी काय करायला हवं आहे ते आपण आपल्या पद्धतीनं करू आणि आम्ही सर्वजण तुम्हाला पाठीशी राहू. काही असेल तरी तुम्ही चर्चा करा, ते आमच्या लेवलमध्ये कुठंपर्यंत काय करायला शक्य आहे ते आपण करायचा प्रयत्न करतो असं सांगतो. आणि कधीही मी तुमच्या सोबत आहे असं मी आज इथं मनोगत व्यक्त करतोय आणि धन्यवाद. भविष्याची मुस्लिम समाजानं आम्हाला पुष्कळपणे पाठिंबा दिलेला आहे. दोघे मी शिवरूपणे एकच म्हणतात आपले विचार मांडावे. आज सकल मराठा समाजाला मुस्लिम समाजाचा पूर्णपणे पाठिंबा आहे आणि हा पाठिंबा कायमस्वरूपी राहणार ही आमची समाजातर्फे विनंती आहे. यानंतर एवढ्याला कुठवा नाही याला मी एक प्रकारचा आपले पाठिंबा. सर्वांना नमस्कार. खरोखरच सरकार असू दे, महाराष्ट्र सरकार असू दे, महाराष्ट्रातील सर्व लोक हे सत्व परीक्षा बघायला लागले तर काय असं वाटत आहे. म्हणजे जरंगे यांनी अनेक वर्षापासून हे त्यांचं आंदोलन चालू ठेवले पण अजूनही पूर्ण करता येईना झाले. टेक्निकली अडचण आहेत म्हणून सांगते पण त्याच्यात मात करून कुठल्याही परिस्थितीत हे मराठा आरक्षण व्हायलाच पाहिजे असं मी ठामपणे सांगतो. आणि त्यावेळी आम्ही असू दे, आमचा समाज असू दे, आमचा बांधव असू दे, सगळे आम्ही पाठीशी आहोत. कुठल्याही परिस्थितीत तुमच्या बरोबर आहोत मी जाहीर सांगतो. नमस्कार. मी अशोक कुमार आसोरे याला विनंती करतो की त्यांनी एक दोन मिनिटं आपले विचार मांडा. उपस्थित समस्त जपानीचे सर्व पक्षीय नेते मंडळी, सर्व धर्मीय नेते मंडळी आणि मराठा समाजावर विशेष प्रेम करणारा सर्व नागरिक मंडळी, आज आपण जे मानवी साखळी केलेला आहे सर्वजण मिळून हा मेसेज निश्चित महाराष्ट्रावर जाणार आहे. आणि देशामध्ये अति जास्त लोकसंख्या असणारा मुंबई येथे म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठा बहुतेक मला वाटते करोडोनं मराठा देशामध्ये आहे. त्या लोकांवर खूप अन्याय झालेला आहे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून जे काही आंदोलन सुरुवात झालेलं आहे त्या आंदोलनाला न्याय मिळण्यासाठी आपण सर्वजण एकत्रितरित्यानं सपोर्ट देत आहे. मी देखील संपूर्ण चिकोडी व बेळगाव जिल्ह्यातील संपूर्ण दलित बांधवांच्या मार्फत, विविध दलित संघटनेच्या मार्फत मी जाहीर पाठिंबा व्यक्त करतो आणि निश्चित लवकर यशस्वी होईल असं मी एक विश्वास व्यक्त करून थांबतो. मुंबईमध्ये जरांगे पाटलांचं जे उपोषण सुरू आहे ते उपोषण कसं प्रातिनिधिक आहे, परंतु देशाच्या गोरगरिबांना आर्थिक लाभ मिळाला पाहिजे, त्यांचं जगणं सुलभ झालं पाहिजे, हा संविधानाने त्यांना दिलेला अधिकार आहे. आणि म्हणून संविधानाप्रती जर आपण प्रामाणिक असू तर त्यांच्या न्याय मागण्या मान्य झाल्याच पाहिजे, हे सरकारला करावंच लागेल. आणि म्हणून जो गरिबांचा लढा सामान्य माणसानं उभा केलेला आहे आणि महात्मा गांधी म्हणायचे की सामान्य माणूस हा क्रांतीचा आधार आहे, जरांगे पाटील हा क्रांतीचा आधार आहे, हे त्यानं सिद्ध केलेलं आहे. त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा. यानंतर निकू पाटील यांच्या वतीनं सर्वांना आवाहन केलं की आज मानवी साखळी घ्यायची आहे आणि या मानवी साखळीसाठी सर्वच पक्षातील नेते मंडळी, सर्व कार्यकर्ते, सर्व धर्मीय, सर्व पक्षीय उपस्थित राहिलास, तसेच पत्रकार व प्रशासक यांचे मी सर्वांचे आभार मानतो व हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. बोला शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. एक मराठा, एक मराठा, आवाज जरा मोठा येऊ दे. एक मराठा, एक मराठा.
छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की। लाख मराठा, लाख मराठा, जय शिवाजी। बोर्ड करेंगे, बोर्ड बोर्ड करेंगे, बोर्ड। आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। जरा खाली करके दिसत नाही झेंडा, जरा पाऊस येऊन दे की। लॉक करून दिला। हम तुम्हारे साथ हैं।